नमस्कार मित्रांनो. मी या ठिकाणी एक फोटो शेअर केलेला होता. हा फोटो अजिम प्रेमजी युनिव्हर्सिटीमध्ये एक हॉल आहे, म्हणजे मोठा एक फंक्शन हॉल आहे, ज्याचं नाव रे आणि गुरुदत्त आहे तिथलं आहे. आणि ही जी आउटर साईड जी असते, जे आउटर वॉल असते, म्हणजे बाहेरची भिंत जी हॉलची आहे, त्या ठिकाणी अनेक सारे चित्र त्या ठिकाणी चित्र काढण्यात आलेले आहे. आणि हे चित्र फार विचारपूर्वक काढण्यात आलेले आहेत. प्रोफेसर जे असतात, आर्ट्सचे पेंटिंगचे जे मेंटर्स असतात, त्यांनी आणि विद्यार्थ्यांनी काढलेलं आहे. असंच एक चित्र माझ्या मैत्रिणीने मला दाखवलं, आणि तिनं मला दाखवलं आणि म्हटली चित्रामध्ये नेमकं काय दिसतं, कारण तिला तो डास देण्यात आलेला होता. तर मग ते चित्र वगैरे बघितलं, ते चित्र तुमच्या समोर आहे. तर तुम्हाला मी टाकलं होतं की डिकोड द पीक, म्हणजे पीक काय आहे, कशा संदर्भात आहे, किंवा तुम्हाला काय जाणवतं किंवा काय मेसेज त्याच्यातून मिळतो याचा प्रयत्न करा. तर डिकोड द पीक आता आपण लक्षात घेऊयात. या चित्रामध्ये आपण बघू शकत असाल की एक ऑटो रिक्षा आहे. ऑटो रिक्षामध्ये समोर एक जण ऑटो चालवतो, मागे एक व्यक्ती बसलेला आहे निळ्या शर्टामध्ये, आणि तिच्या हातामध्ये एक लहानसं बाळ आहे. आणि त्याचप्रमाणे बाजूला एक मोठं मुलगी बसलेली आहे, जिचं हिरवा शर्ट आहे. हा चित्र जसा मी बघितला, हा चित्र बघितला आणि मी तिला सांगितलं की हा फोटो, हा चित्र आहे, हे असं आहे. म्हणजे याच्यामधून काय दिसतं, याच्यातून मेसेज काय जाणार, म्हणजे आय डोंट अंडरस्टँड ॲक्च्युली, की तुमच्या समोर पण फोटो आहे, जे काही आपल्याला दिसतं ते आपण बोललो. आणि त्यानंतर नंतर मग संजनानं मला सांगितलं की ही ही एक रिक्षा आहे. रिक्षामध्ये पुढे कोणतरी रिक्षा चालवत आहे. आता तुम्ही काळजीपूर्वक त्या फोटोवर लक्ष द्या आता. तर चित्र फार विचारपूर्वक काढलेलं लक्षात घ्या. तर जो रिक्षा चालवतोय त्या व्यक्तीच्या डोक्यावर मुकुट आहे, ठीक आहे. त्या व्यक्तीनं वाटतंच हातामध्ये सोन्याचं कडं वगैरे काहीतरी असेल असं घातलेलं आहे. गळ्यामध्ये काहीतरी सोन्याचं घातलेलं आहे. कपडे छान आहेत, स्लीपर चांगली घातलेली आहे. आणि तो त्या रिक्षा चालवतो, म्हणजे चालवण्याच्या पोझिशनमध्ये आहे. आणि मागे जो व्यक्ती बसलेला आहे ते एक व्यक्ती आहे, थोडा हडकुळा दिसतोय, म्हणजे आणखी निळा शर्ट घातलेला आहे. एक सर्वसाधारण कुटुंब किंवा गरीब कुटुंबातून आहे असं वाटतंय. हातामध्ये बाळ आहे, बाजूला लेकरू आहे. आणि हे एक हे चित्र आहे ज्यामध्ये एक जण रिक्षा चालवतोय, तो सधन वाटतोय, चांगले कपडे, चांगला पेहराव वाटतोय. आणि मागे बसलेला व्यक्ती जो दिसतोय तो गरीब कुटुंबातला दिसतोय. हे त्याचं पहिलं निरीक्षण झालं. पुढचं निरीक्षण लक्षात घेऊया की रिक्षाचा जो पुढचा भाग आहे, जिथे ड्रायव्हर बसतात, तिथून एक अशी लाईन आहे, आणि त्या ठिकाणी आपण खूप सारे कीटक बघशील किंवा पक्षी दिसतील तुम्हाला, ठीक आहे. तर ते लक्षात घ्या. आणि मागे जो व्यक्ती बसलेला आहे, जो ज्याच्यामध्ये बाळ आहे, तिथे फक्त एक 4 ते 5च कीटक तुम्हाला दिसणार, म्हणजे 4 ते 5 पक्षी दिसणार. हे मला जेव्हा तिनं सांगितलं की हा फोटो मध्ये नेमकं काय दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे, हे सांगण्याचा प्रयत्न केला, तर लक्षात घ्या की समोर जो व्यक्ती आहे तो सधन आहे, त्याच्या डोक्यावर मुकुट आहे, तो पैसेवाला आहे, श्रीमंत आहे. आणि तो रिक्षा चालवतोय, तो लिटरली तो रिक्षा चालवत नसून मागे जे लोक बसलेले, म्हणजे गरीब लोक बसेल त्यांना चालवतो, त्यांचं आयुष्य चालवतो. आणि आपण आपल्या समाजामध्ये बघितलं तर जे श्रीमंत लोक असतात, धनाढ्य लोक असतात, त्यामध्ये बिझनेसमॅन म्हणू, शिक्षक म्हणू, प्राध्यापक म्हणू, राजकीय पुढारी म्हणू, तर हे समाजाला एक प्रकारे चालवत असतात, सधन असतात. आणि एकंदरीतच ते एका साईडला जे इतके सारे कीटक आहे, याचं काय दाखवतं की जेव्हा तुमच्याकडे काहीतरी असतं, जेव्हा तुमच्याकडे पैसा असतो, जेव्हा तुमच्याकडे पॉवर असते, सत्ता असते, तुम्ही पाहिजे ते करू शकता, त्यावेळेस तुमच्याकडे लोक खूप जास्त अट्रॅक्टेड असतात. जसं म्हणतात की जिथं गुळ किंवा मुंगी येतात तिथंच म्हणजे जिथं गुळ वगैरे असतो तिथं मुंगी येतात. तर एकंदरीतच हे दाखवण्याचा प्रयत्न त्या कीटकामधून केलेला आहे. आणि मागे बघितलं तर तो एक गरीब व्यक्ती आहे, हडकुळा व्यक्ती, लांब आहे, आणि एक दयनीय अवस्थेमध्ये असं वाटतोय, तो प्रतीत होतोय. तर मागे फक्त 5-6 कीटक, म्हणजे गरीब लोकांकडे फार कमी लोक अट्रॅक्टेड होतात, कमी लोक असतात. तर श्रीमंत व्यक्तीकडे खूप लोक असतात. तर एकंदरीतच आर्थिक स्तर दोन व्यक्तींचा आपल्याला दाखवलेला आहे. एकंदरीतच सामाजिक स्तर, म्हणजे कोणाच्या बाजूला किती लोक आहेत, किती जण सोबत असतात, हे देखील त्या पक्षींच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि ती रिक्षा चालवतो, याचा अर्थ लिटरली रिक्षा चालवत नसून तो एकंदरीतच समाजाला चालवतो. श्रीमंत व्यक्ती एकंदरीत समाजाला चालवतो. आपण पाहिलं असेल, आपण कुठेही गावामध्ये, वस्तीमध्ये, शहरामध्ये राहत असताल,
तर त्यातील जो सर्वात श्रीमंत व्यक्ती आहे, ज्याचे खूप बिझनेस आहे, ज्याच्याकडे पैसा आहे, तो एकंदरीतच बाकी समाजाला लीड करत असतो, त्याला चालवत असतो. तर एकंदरीत अतिशय गूढ असं मार्मिक असं वर्णन या चित्राच्या माध्यमातून केलेलं दिसतं. अशा अनेक पेंटिंग आहेत, अनेक चित्र या ठिकाणी. अशोका हॉल देखील आहे हा रे, आणि गुरुदत्त हॉल देखील आहे. तर अजिम प्रेमजी युनिव्हर्सिटीमधील बँगलोरमधील या ठिकाणी किती पूर्ण कॅम्पस जे आहे ते खूप एन्व्हायरमेंट फ्रेंडली बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे. खूप विचार करून याला बनवलेलं आहे. खूप आर्किटेक्चर स्टाईल खूप चांगली आहे, आणि एका छोट्याशा चित्रातून आपल्याला खूप काही शिकायला भेटतं, खूप काही समजून घेता येतं. एकंदरीतच आपल्याला या फोटोच्या माध्यमातून हे तरी मला माझी अंडरस्टँडिंग, संजना मला जे सांगितलं, तर ती अंडरस्टँडिंग देखील मी ॲग्री आहे, आणि हे समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. या चित्रामधून आपल्याला आणखी काही डिकोड करता येतं का, किंवा समजून घेता येतं का, याचा प्रयत्न आपण करावा. नक्कीच मला मेसेज करावा, कमेंट करू शकता.